राज्याचे अन्न आणि औषधी प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा एक कथित आक्षेपार्ह व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या व्हिडिओमध्ये झिरवाळ यांच्यासोबत एक तृतीयपंथी व्यक्ती असल्याचा गंभीर दावा त्या व्यक्तीच्या भावानेच जाहीरपणे केला असून यामुळे मंत्र्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या प्रकरणावरून नैतिकतेचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेसने मंत्र्यांच्या तातडीच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. राजकीय वर्तुळात शुक्रवारी एका कथित व्हिडिओने एकच खळबळ उडवून दिली. अन्न आणि औषधी प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा हा व्हिडिओ असल्याचे बोलले जात असून यामुळे विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. विशेष म्हणजे एका तृतीयपंथी व्यक्तीच्या भावानेच पत्रकार परिषद घेऊन या व्हिडिओमधील व्यक्ती ही माझी बहीण असून सोबत मंत्री महोदय असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. या प्रकरणाचे पडसाद उमटताच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आक्रमक पवित्रा घेतला. ही घटना महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळिमा फासणारी असून मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून नरहरी झिरवाळ यांचा राजीनामा तातडीने घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. दुसरीकडे या वादाबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी नरहरी झिरवाळ यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे भ्रमणध्वनी बंद आढळले. त्यांच्या कार्यालयाकडून मात्र अशा कोणत्याही चित्रफितीची माहिती नसल्याचे सांगण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनीही यावर सावध प्रतिक्रिया दिली असून व्हिडिओ पाहिल्याशिवाय बोलणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. अजित पवार गटाकडून अद्याप यावर अधिकृत भाष्य करण्यात आलेले नाही. राजकारणात सार्वजनिक जीवनात वावरताना नेत्यांची पावले घसरणे ही चिंतेची बाब आहे. या कथित व्हिडिओची सत्यता अद्याप सिद्ध व्हायची असली तरी लोकप्रतिनिधींनी आपल्या वर्तणुकीबाबत अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे. या प्रकरणाने जनतेमध्ये संभ्रमाचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून आता सरकार काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.